खासदार सुप्रिया सुळे आज राजगड तालुक्याच्या दौऱ्यात आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत. तर आज विविध विकास कामांचं भूमिपूजन तुमच्या अध्यक्षतेखाली होत आहे. खरं तर काल सरकारचेच मंत्री दिलीप वळसे पाटील त्यांनी असं म्हटलं होतं की जिल्हा परिषद निवडणुका न झाल्यामुळे विकास कामं होत नाहीत, ग्रामीण भागातली ती रखडली आहेत. असं होतंय का आणि कोण जबाबदार आहे जिल्हा परिषद निवडणुका? खरं तर कालच्या दिवसामध्ये दोन महाराष्ट्र सरकारकडून स्टेटमेंट्स आली. एक देवेंद्रजींकडून एक आलं. देवेंद्र फडणवीसजी असं काल म्हणाले की त्यांच्या सरकारमध्ये, मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेली बातमी आहे, ते असं तुमच्या चॅनलवर म्हणाले की फाईल ही गोगलगाईप्रमाणे त्यांच्या सरकारमध्ये चालते. हा देवेंद्रजींचा शब्द आहे, माझा नाही. की आमची एवढी संथ गतीने अशी आमची सरकारमध्ये फाईल चालते की त्याला असा हात लावून धक्का मारावा लागतो. हे माझे शब्द नाही आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. म्हणजे ह्या गमतीचा भाग आहे की हात लागल्याशिवाय ह्या सरकारमध्ये फाईल चालत नाही. हे मी म्हणत नाही, हा माझा आरोप देखील नाही आहे. काल देवेंद्र फडणवीसांची कबुली आहे की ह्या ट्रिपल इंजिनच्या खोक्या सरकारमध्ये कामं होत नाहीत, फाईली हलत नाहीत आणि विकास होत नाही. हे मी म्हणत नाही आहे, देवेंद्र फडणवीसांचं कालचं तुमच्या चॅनलवरचं स्टेटमेंट. आणि त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील म्हणाले की इलेक्शन न झाल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, कॉर्पोरेशन, नगरपालिका, महानगरपालिका हे कुठलीच इलेक्शन न झाल्यामुळे ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्येही, आता पुण्यासारखं शहर असेल, मुंबई असेल, कुठे महानगरपालिकांची इलेक्शन झाले, त्याच्यामुळे पंचायत राज सत्तेचं विकेंद्रीकरण, जे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न होतं की सत्ता ही केंद्रित राहता कामा नये, त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. हेच आपण सगळे अनेक वर्ष महाराष्ट्रात करत आलो आहे. आणि हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे, या सरकारने बरोबर त्याच्या विरोधात काम केलं आहे. सत्ता ही केंद्रितच राहिलेली आहे आणि केंद्रित सत्तेमध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर प्लीज कोणी बसू नका. हा कार्यक्रम झाल्यानंतर बसायला सांगा. हा कार्यक्रम झाल्यानंतर सभा सुद्धा होणार आहे. विधानसभेचे रणशिंग आता फुंकले असं म्हणत नाही. अर्थातच ना, साहजिक आहे की सगळेच पक्ष, आमचाच कशाला, आमची आघाडी, त्यांची युती, जे काय आहे ते आता 60च दिवस राहिले जेमतेम. 60 दिवसाच्या आतच विधानसभेचं मतदान होईल. साहजिक आहे, प्रत्येक जो इच्छुक आहे तो कामाला लागणारच. नक्कीच. खरं तर लोकसभेच्या प्रचारादरम्यान अजितदादांनी असं विधान केलं होतं, जर लोकसभा निवडणुकीत पाडलं तर मी पुन्हा विधानसभा निवडणुकीत लढणार नाही. काल त्यांनी असं स्टेटमेंट केलं की इतकं विकास कामं करून सुद्धा लोकसभेत पाडलं तुम्हाला बारामतीमध्ये मी सोडून दुसरा खासदार मिळाला पाहिजे, मग तुम्ही माझ्या कामाची आमदार मिळाला पाहिजे, मग तुम्ही माझ्या कार्याची तुलना करा. काय संकेत आहेत त्यांनी विधानसभा निवडणूक किंवा त्यांना भीती वाटते पडण्याची? काय रामकृष्ण हरी. पण ताई, याच्या मागे दबाव तंत्र आहे कोणाचं? कारण तुम्ही म्हणता नेहमीच अदृश्य शक्ती याच्या मागे असेल. काय दबाव तंत्र आहे असं वाटतं? मला नाही सांगता येत. कसं सांगणार मी? त्यांच्या युतीमध्ये काय चाललंय मला कसं कळणार? बारामती लोकसभा मतदारसंघात एक पत्र व्हायरल होते, गब्बर नावाने हे पत्र व्हायरल होते. गब्बर. आणि त्यात असं म्हटलं की आता वहिनींना पराभूत केला, आता दादांनाही बाजूला करण्याचा हा प्रयत्न आहे. असं वाटतं का? पत्र मी पत्र पाहिलेलंच नाही, त्याच्यामुळे मी कसं करणार? आणि कोण गब्बर आहे, कोणी पत्र लिहिलं? मी पत्रच पाहिलेलं नाही, तर मी बोलणार कसं? बारामतीमधून शरदचंद्र पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा. कुणाला युगेंद्र पवार असतील? आत्ता नाही मी काही सांगू शकत, कारण एकतर आमच्या आघाडीची चर्चा फायनल होईल. सीट वाटप झाल्यानंतर सर्वे सगळ्या स्थानिक नेत्यांना विचारलं जाईल, मगच निर्णय होईल. बरं, अशी सुद्धा चर्चा आहे की युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार असा सामना होईल. मात्र अजित पवार यांनी बोलून दाखवलेलं होतं की बहिणीच्या विरोधात मी घरातला उमेदवार देऊन चुकी केली, वहिनीला देऊन चुकी केली, आता तशी चुकी ती पुन्हा करतील. आता मी कसं या प्रश्नाचे उत्तर? हे सगळे प्रश्न तुम्ही अजित पवारांना विचारायला पाहिजे, मी कसं उत्तर देईल? बरोबर. काल अजित पवारांनीच धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीवरून एक स्टेटमेंट केलं होतं की मी घरात फूट पाडू नका, मी चूक केली, तुम्ही सुद्धा चूक करू नका. पुन्हा एकदा त्यांनी कबुली दिली, खंत वाटते. काय यावर सांगा? मला खरंच याचं काही माहिती. त्यांनी कबुली दिली, खंत व्यक्त केली. मला याचं काहीच माहिती नाही.
अजितदादांनीच असं म्हणलं की शरद पवारांनी अर्थखाते कधी सांभाळलं नाही, मी अर्थमंत्री झाल्यानंतर निधी कसा आला हे मला समजलं. एक प्रकारे त्यांनी निशाणा साधला आहे शरद पवार यांनी अर्थखात्यात. मला माहिती नाही, पण हे खरं आहे की शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 4 वेळा झाले. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास होता. त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या राज्याचा नाही देशाच्या झालेल्या आहेत. शेती खातं त्यांच्याकडे राहिलं आणि त्यांनी हरित क्रांती खरंच त्या काळात करून दाखवली. त्याची नोंद ही काँग्रेस पक्षाने तर घेतलीच, पण विरोधात असणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने घेतली आणि त्यांच्या कामासाठी त्यांना पद्मविभूषणानेही सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर ते होम मिनिस्टर होते. तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही भागात जाऊन बघा, अनेक शाळा या आदरणीय पवारसाहेबांच्या काळात झालेल्या आहेत. MIDCs, अनेक MIDCs चव्हाण साहेबांच्या नंतर अनेक सगळ्यात जास्त MIDCs हे पवारसाहेबांच्या काळात झाल्या. म्हणजे हाताला काम, त्यानंतर शिक्षण, आरोग्यसेवा, हा सगळा जो महाराष्ट्राची मोठी डेव्हलपमेंट झाली किंवा जी हरित क्रांती झाली, हॉर्टिकल्चरचं डिपार्टमेंट असेल, होम मिनिस्ट्री असेल, पोलिसांसाठी केलेली कामं असतील, शिक्षकांचा पेन्शन आणि पगाराचे विषय असतील, किंवा मंत्रालयाचा जो स्टाफ होता त्यांच्यासाठी पॉलिसीज केलेल्या असतील, महिला धोरण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं युनिव्हर्सिटीला दिलेलं नाव, आधी किती मी तुम्हाला गोष्टी सांगू की मुख्यमंत्री असताना त्यांना ह्या खूप निर्णय घ्यायची फार मोठी संधी त्यांना मिळाली. हे खरं आदरणीय पवारसाहेब त्यांच्या टीमचं आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे आशीर्वाद येते की एवढं काम करायची संधी त्यांना मिळाली. हो, ते त्यांनी स्वतःहून कधीच फायनान्स मिनिस्ट्री घेतली नाही, पण सामाजिक परिवर्तन आणि राज्याचा विकास ज्याचा इम्पॅक्ट होतो, जो क्वांटिफाय होऊ शकतो की बाबा इतक्या करोडो नोकऱ्या आल्या, इतक्या मुलांना शिक्षण मिळालं, महिलांना आरक्षण देऊन महिला निर्णय प्रक्रियेत आल्या. हो, त्यांनी कधी फायनान्स मिनिस्ट्री ठेवली नाही, तो अधिकार होता. शेवटी ते 1 नाही 4 वेळा मुख्यमंत्री झाले होते, ते ठेवू शकत होते, पण त्यांनी ती जबाबदारी दुसऱ्याला दिली. त्यांचा म्हणजे त्याचं उत्तर खरं तर पवारसाहेबच देऊ शकतील की त्यांनी स्वतःकडे अर्थ मंत्रालय का नाही घेतलं. आणि शेवटी एका कॅबिनेटमध्ये फायनल रिपोर्टिंग अथॉरिटी ही CM ऑफिसच असतं. दादांनी काल एका भाषणादरम्यान म्हणलंय की मी गुंडगिरी खपवून घेणार नाही, माझ्या पक्षाचा असला तरी त्याला मोका लावणार. मात्र यावर रोहित पवार यांनी टीका केलेली आहे. दादांनी बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान गुंडांचा वापर केला, त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत राहून ते खोटी भाषे बोलायला लागलेले आहेत, हा विरोधाभास आहे. काय ते रामकृष्ण हरी झालं. आता लोकसभा झाली, रिझल्ट आला, मायबाप जनतेने निर्णय घेतला, आता जुनं कशाला काढत बसूया. इंदापुरात पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटलांचे बॅनर लागलेले आहेत. लवकरच हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असं म्हटलं जाते. हर्षवर्धन पाटील तुतारी घेताना दिसतील का? मला याची खरंच माहिती नाही. इंदापूरमध्ये कोण इच्छुक आहे, काय आहे, हे सगळे फॉर्म अजून येत आहेत. इच्छुकांची सगळी लिस्ट येते. आता कोण कसं लढेल हे पुढच्या 15 दिवसात कळेल. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार असं खरं तर ठाकरे गटाने मागणी केली होती की चेहरा द्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी TV9च्या एका कार्यक्रमात म्हणले की शरद पवार यांच्या डोक्यात उद्धव ठाकरे यांचा चेहरा नाही मुख्यमंत्री. मला असं वाटतं याच्यावर सविस्तर काल संजय राऊत साहेब बोललेले आहेत, त्याच्यामुळे परत वेळ बोलायची काही मला महत्त्वाचं आत्ता काही वाटत नाही. काल अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली भाजपची आणि 125 जागा जिंकून आणण्याचा निर्धार त्यांनी संकल्पना केला. अतिथी देवो भव, प्रत्येक आलेल्या पाहुण्याचा आपण सन्मान हा केलाच पाहिजे. त्याच्यामुळे ते अतिथी आहेत महाराष्ट्राचे, त्यांचा मान सन्मान आपण करूच. आणि मराठी संस्कृतीमध्ये आपण ओवाळतो आणि तुतारी वाजवूनच पाहुण्यांचं स्वागत करतो. जरांगे यांना महाविकास आघाडीने सुपारी दिली का असा सवाल जो आहे तो खरं तर सोपल आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राजेंद्र राऊत यांनी विचारलेला आहे. आणि राज्यात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त करणारं पत्र विधानसभा अध्यक्षांना त्यांनी दिले. आजकाल इतके स्टेटमेंट्स येतात, काय कळत पण नाही कोणी. पण एखादा व्यक्ती जर एखादं आंदोलन करत असेल तर त्याच्यात गैर काय? एखाद्याला ही सशक्त लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडायचा आणि आंदोलन करायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालत नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालत राहणार. आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार किती जागा लागणार?
तुम्हाला कळेल पुढच्या 8 दिवसात. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.